उमरगा येथील MIDC अंतर्गत प्लॉटधारक उद्योजकांना 40% इतके बांधकाम अनिवार्य करण्यात आलेले आहे। हे पूर्वीप्रमाणे 20% इतकेच ठेवण्यात यावे ही विनंती आपल्या माध्यमातून मी सरकारला करतो आहे। संपूर्ण राज्यातील गेल्या वर्षी हजारोच्या संख्येने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक सेवकाची भरती करण्यात आलेली आहे। त्यांना 16,000 18,000 इतके मानधन प्रति महिना दिले जात आहे। याचा शिक्षण सेवक कालावधी कमी करण्यात यावा किंवा यांचे मानधन 35 ते 40,000 इतके करावेत। राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांची संख्या अतिशय कमी राहिलेली आहे। कृपया या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या मागणीची दखल घेण्यात यावी। त्यांच्या वारसांना प्रमाणपत्र देणे, उद्योग व्यवसायासाठी कर्ज देणे, घर बांधणीसाठी 20 लाखापर्यंत कर्ज देणे अशा त्यांच्या मागण्या आहेत। यासाठी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात। शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने पिकवलेला शेतमाल बांधावरून थेट बाजारात येणे आवश्यक आहे। यासाठी व्यापक प्रमाणात मागेल त्याला शेतरस्ता ही योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी। जलसिंचन जलसंपदाचे योग्य नियोजन करून यांना पाण्याचे देखील नियोजन करून देण्यात यावे। केटीवेअरचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून देण्यात यावे। महायुतीच्या वचननाम्यानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी कधी देणार आहात? कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या जगाच्या पोशिंद्याला दिलासा कधी देणार?